Welcome to my channel, students. I'm Mrs. Sangude, your English teacher. As you know, we are studying the novels of your 12th English syllabus. And in this series, we are studying the novel The Sign of 4. I made previous 2 videos on it. This is the third video of The Sign of 4. And today we are going to discuss the plot of The Sign of 4. You might have watched previous 2 videos which I made on that novel. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी इंग्रजी या विषयातील नॉव्हेलचा अभ्यास आपण करत आहोत. आणि त्यापैकी या सिरीजमध्ये माझ्या व्हिडिओ सिरीजमधील ही द साइन ऑफ 4 बाय सर ऑर्थर कॉनन डॉयल यांची नॉव्हेल आता आपण अभ्यासत आहोत. यापूर्वी 2 व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत, ते कदाचित तुम्ही पाहिले असतील. त्या दोन व्हिडिओजमध्ये आपण त्या नॉव्हेलचे लेखक सर ऑर्थर कॉनन डॉयल यांच्याविषयी माहिती घेतली. तसेच त्या नॉव्हेलमध्ये असणारे द साइन ऑफ 4मधील मेन कॅरेक्टर्स जे आहेत ते कॅरेक्टर्स आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स याची इन डिटेलमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. नंबर सेकंड, इन द सेकंड व्हिडिओ वी हॅव सीन द आउटलाईन ऑफ द नॉव्हेल. सेकंड व्हिडिओमध्ये आपण आउटलाईन पाहिली. आउटलाईनमध्ये इन ब्रीफ we discuss the story of the novel, but we have to discuss in detail the plot of the novel. As you know, what is meant by plot? जसं की तुम्हाला माहीत आहे, प्लॉट म्हणजे a story. Plot means a story. Plot is essentially a story or the course of event that make up the theme. It is created by the conflict, either internal or external. प्लॉट म्हणजे काय असतं? एक स्टोरी असते आणि त्या स्टोरीमध्ये जे कॅरेक्टर्स असतात त्या कॅरेक्टरच्या अंतर्मनातील किंवा बाह्यमनातील संघर्ष हा त्या इव्हेंटमध्ये दाखवलेला असतो. दॅट इज प्लॉट. इन युअर एक्झाम देर मे बी अ क्वेश्चन ऑन व्हॉट इज प्लॉट or what kind of plots are there. There are 2 kind of plots. Plot may be simple, that means one plot may be there, or complex. Complex means consisting or interweaving of many subplots. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या नॉव्हेलचा प्लॉट अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी प्लॉट हे 2 प्रकारचे असतात. एक सिंपल प्लॉट आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स प्लॉट. सिंपल प्लॉट मीन्स वन प्लॉट, वन कोर्स ऑफ इव्हेंट. आणि कॉम्प्लेक्स प्लॉट म्हणजे तिथे अनेक सब प्लॉटशी गुंफण केलेली असते. नाउ सी अबाउट दिस नॉव्हेल. द नॉव्हेल हॅज अ कॉम्प्लेक्स प्लॉट इन्व्हॉल्विंग. ह्या नॉव्हेलचा प्लॉट कसा आहे? कॉम्प्लेक्स, इन्व्हॉल्विंग सर्व्हिस इन इंडिया. पहिला प्लॉट आहे इंडियामध्ये, द इंडियन रिबेलियन ऑफ 1857, 1857चा उठाव. त्याच्यानंतर अ स्टोलन ट्रेझर, जो चोरलेला खजिना आहे त्या संदर्भात. अँड अ सिक्रेट पॅक्ट अमंग 4 कन्व्हिक्ट्स, द 4 ऑफ द टायटल अँड 2 करप्ट प्रिझन गार्ड्स. एवढे सगळे इन्सिडेंट एकत्र केलेले आहेत. सो द नॉव्हेल हॅज अ कॉम्प्लेक्स प्लॉट, नॉट अ सिंगल प्लॉट, सिम्पल प्लॉट. ओके, नाउ सी द प्लॉट इन डिटेल. सी द स्टोरी ऑफ द नॉव्हेल. अकॉर्डिंग टू मेरी, in December 1878, her father had telegraphed her upon his safe return from India and requested her to meet him at a Langham Hotel in London.
आपण आउटलाईनमध्ये पाहिलं की मेरी मॉस्टनचे जे वडील असतात, कॅप्टन मॉस्टन, हे डिसअपिअर झालेले असतात. आणि या मेरीच्या म्हणण्यानुसार इन डिसेंबर 1878ला हर फादर हॅड टेलिग्राफ्ड हर, तिच्या वडिलांनी तिला एक टेलिग्राफ केला होता की ते भारतात परत येत आहेत आणि तिला त्यांची लँगम हॉटेल लंडनमध्ये भेट घेण्याचं ठरलेलं असतं. वेन मेरी अराइव्ड ॲट द हॉटेल शी वॉज टोल्ड दॅट हर फादर हॅड गॉन आउट द प्रिव्हियस नाईट अँड नॉट रिटर्न. पण जेव्हा ही मेरी त्या हॉटेलमध्ये जाते तेव्हा तिला तिथं सांगितलं जातं की तिचे वडील आदल्या रात्री हॉटेलमधून जे बाहेर पडलेले आहेत ते पुन्हा परत आलेले नाहीत. डिस्पाईट ऑल इफर्ट्स नो ट्रेस वॉज एव्हर फाउंड ऑफ हिम. खूप प्रयत्नानंतर सुद्धा ती तिच्या वडिलांना शोधू शकत नाही. मेरी कॉन्टॅक्टेड हर फादर्स ओनली फ्रेंड मेजर जॉन शॉल्टो. As I told in previous video, about Major Sholto and the two sons of that Major Sholto, one is Bartholomew and the second one is Thaddeus Sholto. हे मेजर जॉन शॉल्टो हे मेरीच्या वडिलांचे एकुलते एक मित्र असतात आणि आफ्टर डिसअपिअरिंग हर फादर शी कॉन्टॅक्टेड her father's only friend, Major John Sholto, who was in the same regiment, lived in England. जे जॉन शोल्टो आहेत हे तिच्या वडिलांबरोबर सेम रेजिमेंटमध्ये काम करत असतात. बट ही डिनाईड नोईंग हर फादर हॅड रिटर्न. ती त्यांना विचारते परंतु ते तिला नकार देतात किंवा कुठलीही माहिती देण्यास ते विलिंग नसतात. The second puzzle is that she has received 6 pearls in the mail from anonymous benefactor, one per year since 1882. Now see the time span. According to Mary, in December 1878, 1878 मध्ये तिचे वडील डिसअपिअर झालेत आणि 1882 पासून तिला दरवर्षी पोस्टानं एक मोती मिळत असतो आणि तिला माहीत नसतं की तो कोण पाठवतो तो. आणि कधीपासून मिळतो? 1 पर इयर सिन्स 1882, 1882 पासून 1878 ते 1882 4 वर्षानंतर तिला हे पर्ल्स मिळायला सुरुवात होते. आफ्टर आन्सरिंग an anonymous newspaper query inquiring her with the last pearl, she received a letter remarking that she has been wronged and asked for meeting. As we seen in the second video in the outline that with the last pearl she received one letter, and what is that letter? Someone wants to meet him. कोणीतरी तिला भेटायला बोलवतंय किंवा कोणतरी तिला भेटू इच्छिते अशा प्रकारचं तिला ते लेटर मिळतं. विथ द लास्ट पर्ल शी रिसिव्ड अ लेटर रिमार्किंग दॅट शी हॅज बीन रॉंग्ड अँड आस्किंग फॉर मीटिंग. होम्स टेक द केस अँड सून डिस्कवर दॅट मेजर शोल्टो हॅड डाईड इन 1882 अँड दॅट विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम मेरी बिगॅन टू रिसीव्ह द पर्ल्स, इम्प्लाइंग अ कनेक्शन. द ओनली clue Mary can give Holmes is a map of fortress found in her father's desk with the name of Jonathan Small, Mohammed Singh, Abdullah Khan and Dost Akbar. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ज्या वेळेला मेजर शॉल्टोची डेथ होते नेक्स्ट डे त्यांच्या डेथ बॉडीवर एक द साइन ऑफ 4 नावाचं जे शीट असते ती अफिक्स्ड केली जाते, चिकटवली जाते. तर याच्यामध्ये ह्या चौघांची नावं लिहिलेली असतात आणि मेरीलाही एक प्रूफ सापडतो, तो तिच्या वडिलांच्या डेस्कवर सापडतो. त्या कागदामध्ये देखील या चौघांची नावं असतात. अँड दॅट इज द ओनली वन क्ल्यू फॉर मेरी अँड शेरलॉक होम्स टू सॉल्व दॅट केस. Holmes, Watson and Mary meet Thaddeus Sholto. Now
we get clearance here that who is sending that pearls. The person's name is Thaddeus Sholto and he wants to meet Mary. हा थॅडियस शॉल्टोच असतो की जो त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मेरीला दरवर्षी एक पर्ल पाठवत असतो आणि तोच तिला भेटायला बोलवत असतो. द सन ऑफ द लेट मेजर शॉल्टो, हा कोणाचा मुलगा आहे? मेजर शॉल्टोचा, ॲज आय टोल्ड. अँड द अनॉनमस सेंडर ऑफ द पर्ल्स, आणि त्या पर्ल पाठवणारासुद्धा अनोळखी किंवा अनामिक अशी व्यक्ती हा थॅडियस शॉल्टो असतो. Thaddeus confirms the major had seen Mary's father the night he died. They had arranged a meeting to divide a priceless treasure Sholto had brought home from India. इथे थॅडस शॉल्टो रिव्हील होतो किंवा कन्फर्म करतो की ज्या रात्री मेरीचे फादर डिसॅपिअर झाले त्या रात्री त्याचे वडील म्हणजेच मेजर शॉल्टो आणि कॅप्टन मॉस्टन यांची भेट झालेली होती. आणि ती कशासाठी? दे हॅड अरेंज्ड अ मीटिंग टू डिवाइड अ प्राइसलेस ट्रेजर शॉल्टो हॅड ब्रॉट होम फ्रॉम इंडिया. शॉल्टननी इंडियावरून जो खजिना आणलेला असतो तो डिवाइड करण्यासाठी त्या रात्री ते दोघं भेटलेले असतात. वाईल quarreling over the treasure, Captain Mostyn, long in weak health, suffered a heart attack, not wanting to bring attention to the object of the quarrel, and also worried that circumstances would suggest that he had killed Mostyn in an argument. त्यांच्या दोघांच्या आर्ग्युमेंटमध्ये त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक येतो कॅप्टन मॉस्टन यांना आणि त्या ठिकाणी त्यांची डेथ होते. पण ते मेजर शॉल्टोच्या मनाला खूप लागतं आणि त्यांना ते अपेक्षित नसतं. नॉट वॉन्टिंग टू ब्रिंग अटेन्शन टू द ऑब्जेक्ट ऑफ द quarrel and also worried that circumstances would suggest that he had killed Mostyn in an argument. Particularly since Mostyn had struck the corner of the chest as he fell, Sholto disposed all the body and hid the treasure. त्यांच्या मृत्यूनंतर शॉल्टो त्यांची बॉडी डिस्पोज करतो, लपवून ठेवतो आणि तो खजानाही लपवून ठेवतो. हाऊएव्हर ही हिमसेल्फ सफर फ्रॉम पुअर हेल्थ अँड एनलार्ज स्प्लीन, पॉसिबली ड्यू टू मलेरिया, ॲज अ क्विनाईन बॉटल स्टँड बाय हिज बेड. हिज ओन हेल्थ बिकेम वर्स when he received a letter from India in early 1882. कॅप्टन मॉस्टनच्या डेथनंतर यांचीही प्रकृती फारशी चांगली राहत नाही. ते सतत आजारी असतात आणि पर्टिक्युलरली वेन ही रिसिव्ड अ लेटर फ्रॉम इंडिया इन अर्ली 1882, म्हणजे मेजर शॉल्टोंना 1882 जे लेटर मिळतं इंडियाकडून येणारं, त्यानंतर तर त्यांची डेथ आणखीच खालावते. ड्युरिंग ही कॉल्ड हिज 2 sons अँड कन्फेस्ड द मॉस्टन डेट्स and was about to divulge the location of the treasure when he suddenly cried, "Keep him out!" Before falling back and dying, the puzzled sons glimpsed a face in the window, but the only trace was a single footstep in the dirt. ते लेटर रिसिव्ड झाल्यानंतर, लेटर मिळाल्यानंतर अगदी मरणाच्या वेळेला हे जे कॅप्टन शॉल्टो, मेजर शॉल्टो जे असतात ते त्यांच्या दोन्ही मुलांना बोलून त्या खजिन्याविषयीची माहिती सांगत असतात. तोपर्यंतच त्यांना एक आकृती खिडकीच्या बाहेर दिसते आणि सडनली द पझल सॉंग glimpsed a face in the window, but the only trace was a single footstep in the dirt. On their father's body is a note reading the sign of 4. After the death, someone affixed one note on their father's body, the sign of 4. त्या धक्क्याने त्या मेजर शॉल्टोंना देखील अटॅक येतो आणि त्याच्यामध्ये ते मरण पावतात. परंतु त्यांच्या बॉडीवरही कोणीतरी या प्रकारचं द साइन ऑफ 4 नावाचं एक चीट अफिक्स करून ठेवतं. द साइन ऑफ द 4, बोथ ब्रदर्स quarrel over whether a legacy should be left to Mary Mostyn, and Thaddeus left his brother Bartholomew
taking a chaplet and sending its pearls to Mary. The reason he sent the letter is that Bartholomew has sent the treasure, and possibly Thaddeus and Mary might confront him for a division of it. जसं की आपण आउटलाईनमध्ये पाहिलं की मरणाच्या वेळी मेजर शॉल्टो हे दे टेक्स प्रॉमिस फ्रॉम देअर सन्स टू गिव सम पार्ट ऑफ दॅट ट्रेझर टू मॅरी, आणि ते कन्फर्म करून घेतात आणि ते एकत्रात वाटून घेण्यासाठी थॅडियस हा मेरीला कॉल करतो. बट व्हॉट हॅपन नेक्स्ट? सी, Bartholomew is found dead in his home from a poison dart and the treasure is missing. What happened to Bartholomew? Bartholomew is found dead in his home from a poison dart and the treasure is missing. तो त्याच्या घरामध्ये मरण पावलेला आढळतो आणि त्याचं कारण त्याच्या नेकमध्ये पॉयझनस डार्ट किंवा एक थ्रोन त्याच्या मानेमध्ये खुपसलेला सापडतो आणि ट्रेझर हे मिसिंग झालेला असतो. तो खजाना कोणीतरी पळून घेऊन गेलेला असतो. वाईल द पोलीस रॉंगली टेक थॅडियस इन ॲज अ सस्पेक्ट, होम डिड्यूस्ड दॅट देर आर 2 persons इन्व्हॉल्व इन द मर्डर, अ one leg man, Jonathan Small, as well as another small accomplice. पोलीस रॉंग प्रिडिक्शन करतात की थॅडियस शॉल्टोनेच त्याच्या भावाचा मर्डर केला आहे म्हणून पोलीस त्याला पकडतात, परंतु शेरलॉक होम्स त्याच्यापासून बचाव करतात आणि दे प्रिडिक्ट दॅट दे इन्व्हेस्टिगेट दॅट देर आर 2 persons हू कमिटेड दॅट क्राईम. वन इज one legged man. The name of that man is Jonathan Small, as well as another small accomplice. He traces them to a boat landing where Small has hired a steam launch named Aurora. With the help of a dog, Toby, that he sends Watson to collect from Mr. Sherman, the Baker Street irregulars, and his own disguise. जोनाथन स्मॉलचा शोध घेण्यासाठी शेरलॉक होम्स इन्व्हेस्टिगेट करतात आणि त्यासाठी ते बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स आणि टॉबी नावाच्या डॉगची मदत घेतात. होम्स ट्रेसेस द स्टीम लॉन्च. इन अ पोलीस स्टीम लॉन्च, होम्स अँड वॅटसन चेस द अरोरा अँड कॅप्चर्ड इट. पोलिसांच्या स्टीम लॉन्चच्या साह्यानं त्या अरोराचा पाठलाग करून ती कॅप्चर्ड करतात. बट इन द प्रोसेस end up killing the small companion after he attempts to kill Holmes, and with a poisonous dart shot from a blowpipe, Small tries to escape but is captured. Small tries to escape with the help of that Tonga. Tonga is the name of Small's friend or Small's companion who tries to kill Holmes and Dr. Watson, but consequently Dr. Watson and Sherlock shoot that Tonga. त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु या झटपटीत डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक्स होम हे टोंगाला मारतात आणि स्मॉलला कॅप्चर करतात. स्मॉल ट्राईज टू एक्सेप्ट बट इज कॅप्चर्ड. हाऊएवर द आयरन ट्रेझर बॉक्स इज empty, but surprisingly what happened, Small is captured but that iron box is empty. That means again that treasure is stolen, or what happened we will see. Small claims to have dumped the treasure over the side during the chase. Small ने काय केलंय, हा ट्रेझर ज्या वेळेला पकडला गेला त्यावेळेला त्याने सगळा ट्रेझर त्या नदीमध्ये थेम्समध्ये ओतून दिला. Small confesses that years before he was a soldier of the 3rd Bluffs in India and lost his right leg in a swimming accident to a crocodile. After capturing Small confesses that year before he was a soldier of the 3rd Bluff in India and lost his right leg in a swimming accident to a crocodile. After capturing Small confesses, Small सांगतो की खूप वर्षापूर्वी मी इंडियामध्ये ब्रिटिश सोल्जर होतो आणि नदीमध्ये पोहताना माझा राईट लेग हा क्रोकोडाईलनी
डॅमेज केला. आफ्टर सम टाईम ही वॉज an overseer on a tea plantation. The Indian rebellion of 1857 occurred and he was forced to flee for his life to the Agra fortress. त्याच्यानंतर त्याचं पोस्टिंग एका चहाच्या मळ्यावर झालं, परंतु त्या ठिकाणी 1857चा जो भारतातील उठाव झाला होता, त्या उठावानंतर त्याला तिथूनही त्याची पोस्टिंग बदलली गेली आणि आग्रा फोर्ट्रेसमध्ये त्याला एक गार्ड कीपर किंवा गेट कीपर म्हणून नेमण्यात आलं. While standing guard one night he was overpowered by 2 Sikh troopers. एके रात्री काय झालं, तो कन्फेस करतो, एके रात्री पहारा देत असताना 2 सिख ट्रूपर्स गार्ड त्याला अप्रोच झाले, who gave him a choice of being killed or being an accomplice to waylaying a disguised servant of a Raja who sent the servant with a valuable fortune in pearls and jewels to the British for safekeeping. ही जी 2 शीख व्यक्ती असतात ते त्याला चॉईस देतात की एकतर आम्ही जो कट रचला आहे खजिना लुटायचा त्याच्यामध्ये सहभागी हो, अदरवाईज आम्ही तुला मारून टाकू. द रॉबरी अँड मर्डर टूक प्लेस अँड द क्राईम वॉज डिस्कवर्ड. रॉबरी अँड मर्डर टूक प्लेस, ती रॉबरी पण ते खजाना पण लुटतात आणि त्याच्यात त्यांना तो सापडतातही. ऑल्दो द ज्वेल्स वेअर नॉट स्मॉल गॉट पेनॉल सर्व्हिट्यूड ऑन द अंदमान आयलंड and after 20 years he overheard that John Sholto had lost much money gambling and cannot even sell his commission. Therefore he will have to resign. Small saw his chance and made a deal with Sholto and Arthur Mostyn. Sholto would recover the treasure and in return send a boat to pick up Small and the Sikhs. Sholto double-crossed both Mostyn and Small and stole the treasure for himself after inheriting a fortune from his uncle. After giving bribe to Arthur Mostyn and Sholto, Jonathan Small tries to escape from that island. But what happened? Major Sholto double-crossed them and both Mostyn and Small stole treasure for himself after inheriting a fortune for his uncle. Small vowed vengeance and 4 years later escaped the Andaman Island. 4 वर्षानंतर हा स्मॉल आफ्टर बिट्रियल ऑफ मेजर शॉल्टोनी फसवल्यानंतर 4 वर्षानंतर तो त्या आयलँडमधून सुटका करून घेतो विथ ॲन आईसलँडर नेम टोंगा. तिथला नेटिव्ह जो असतो एक आईसलँडर टोंगा नावाचा आदिवासी, त्याच्या मदतीनं तो तिथून सुटका करून घेतो आणि मेजर शॉल्टोच्या शोधात बाहेर पडतो. टोंगा आफ्टर दे बोथ किल्ड अ प्रिझन गार्ड, ते तिथे एका प्रिझन गार्डला मारून बाहेर पडतात. इट वॉज द न्यूज ऑफ हिज एस्केप दॅट शॉक्ड Sholto into his fatal illness. When Sholto heard that news that Jonathan Small escaped from that island, at that time Sholto into his fatal illness. Small arrived too late to hear of the treasure location, but left the note which referred to the name of the pact between himself and his 3 Sikhs accomplices. When Bartholomew found the treasure, Small planned to only steal it, but claims a miscommunication led Tonga to kill Bartholomew as well. मेजर शॉल्टोकडील खजिना पळवण्याच्या प्रयत्नामध्ये टोंगाकडून बार्थोलोम्यूची हत्या होते. स्मॉल क्लेम्स द आग्रा ट्रेझर ब्रॉट nothing but bad luck to anyone who comes in touch with it. The servant who was murdered, Sholto involving with fear and guilt, and now he himself is trapped. When Small is captured, he is revealing all the story to Sherlock Holmes and Watson. And in the end of the novel, in the end of the story, what Small is revealing that treasure is not good
for anyone who came approached or who connect that treasure. He gives example of Bartholomew, two guards, as well as Captain Marston and Major Sholto. यापैकी ज्या वेळेला जॉनाथन स्मॉल कॅप्चर्ड होतो आणि नॉव्हेलच्या शेवटी तो कन्फेस करतो की ज्यांच्या जे ह्या खजान्याच्या सान्निध्यात आले त्या सगळ्यांच्या बाबतीत वाईट घटना घडत गेल्या. ही गिव्ज एक्झाम्पल ऑफ टू गार्ड्स. Then he gives example of Bartholomew. He gives example of Major Sholto as well as Captain Marston also. What he says, see once again. Small claims the Agra treasure brought nothing but bad luck to anyone. हा आग्रा ट्रेझर प्रत्येकासाठी एक बॅड लक आहे असं तो म्हणतो. Who came in touch with it. The servant who was murdered, Sholto living with fear and guilt, and now he himself is trapped in slavery for life. Half his life building a breakwater in the Andaman Island, and the rest of his life digging drains in Dartmoor prison. That means that treasure brought bad luck to anyone. हा ट्रेझर प्रत्येकासाठी वाईट नशीब घेऊन आलेला आहे किंवा त्याच्या सानिध्यात जो आला, त्याच्या जवळ जो आला, तो मिळवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या सर्वांच्या बाबतीत शेवटी वाईट घडलेलं दिसून आलेलं आहे. मेरी अगेन इन द लास्ट पार्ट ऑफ द नॉव्हेल, in the end of the story, Mary Marston left without the bull of the Agra treasure. Only one person is there, only one lady is there, who is Mary Marston, who is left without the bulk of the Agra treasure. तिला फक्त तिचा संबंध फक्त मेरी मॉर्सनचा त्या आग्रा ट्रेझरशी आलेला आपल्याला दिसून येत नाही. सो शी इज सेफ फ्रॉम दॅट calamities. Although she will apparently receive the rest of the couplet. आणि हे सगळं होऊन सुद्धा तिला त्या कित्येक मोती त्यातून मिळाले. रिसीव द रेस्ट ऑफ चॅपलेट. जॉन वॉटसन falls in love with Mary, and it reveal at the end that he proposed to her and she has accepted. In the end of the story, Dr. Watson falls in love with Mary and he proposed to her. Finally she accepts his proposal. In this way, this is the plot of the story. This is the plot of the Sign of 4. Okay.